शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय ध्वजवंदनाचा मुख्य सोहळा. परेड राष्ट्रध्वज को सलामी देंगे. राष्ट्र सलाट सलामी शस्त्र. परेड बाजू शस्त्र. आज अतिशय प्रगतिशील अशा प्रकारचा महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळतोय. इन्फ्रास्ट्रक्चर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा यांनी युक्त अशा प्रकारचा महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मला आनंद आहे की या सगळ्या विकासाच्या वाटचालीमध्ये आपला नागपूर जिल्हा हा देखील एक अत्यंत अग्रणी जिल्हा राहिलेला आहे. आज ज्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर हे आपल्याला नागपूर शहरात आणि नागपूर जिल्ह्यात पाहायला मिळतं, रोड्सचं नेटवर्क असेल, हायवेजचं नेटवर्क असेल, त्या ठिकाणी फ्लायओव्हरचं नेटवर्क असेल, RUB ROBचं नेटवर्क असेल, प्रचंड प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर हे आज या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि यासोबत वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही उपयुक्त गोष्टी आहेत त्या देखील आपल्याला पाहायला मिळतात. मग सिंचनाच्या सोयी या ठिकाणी असतील, वेगवेगळ्या प्रकारची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी असेल, रेल्वे असेल, एअरपोर्ट असेल, या सगळ्या कनेक्टिव्हिटीने युक्त. आणि येत्या काळामध्ये हाच नागपूर जिल्हा या भारताचं लॉजिस्टिक हब बनेल अशा प्रकारची तयारी ही आपल्या सरकारच्या माध्यमातून चालली आहे. आज सशक्त भारत आपण पाहतोय. देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींच्या नेतृत्वात जगामध्ये ज्या भारताने एक महत्त्वाची भूमिका आज निभावलेली आहे आणि ज्या भारताकडे आशेचं किरण म्हणून आज जग पाहत आहे, त्या भारताला
ती आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्याकरता सुसज्जित करण्याचं काम आपला महाराष्ट्र करतो, ही आपल्या सर्वांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आज या निमित्ताने आपल्याला कल्पना आहे की कामगार दिवस आहे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे नेहमी म्हणायचे की पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर नाही तर कामगारांच्या तळहातावर आहे. आणि हे जे आमचे सगळे विश्वकर्मा आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी सृजन केलं आहे, निर्मिती केली आहे, अशा सर्व विश्वकर्मांना आजच्या दिनाच्या निमित्ताने मी खूप खूप शुभेच्छा देतो. अशाच प्रकारे महाराष्ट्राची वाटचाल या ठिकाणी चालू असेल. विदर्भ असेल, नागपूर असेल, हा या वाटचालीमध्ये अग्रसर असेल, अशा प्रकारचा विश्वास आजच्या या दिनाच्या निमित्ताने मी व्यक्त करतो.